ठरलं तर मग या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये घरामध्ये सगळी लगबग चालू असते आणि सगळेच जण आता लग्नाची तयारी करत असतात. लग्न कसं करायचं, काय करायचं याच्यावरती चर्चा चालू असते. त्यावेळेला अश्विन सांगतो, पण लग्न कसं करायचं याच्यावरती काही चर्चाच झाली नाही. छोटेखानी करायचं आहे की मोठं दिमाखात करायचं आहे, मुंबई पुण्यापासून सगळ्यांना आमंत्रण द्यायची आहेत का, नक्की काय करायचं आहे असं म्हटल्यावरती सगळेच जण आता विचार करायला लागतात. तर प्रिया आता इकडे प्रतिमाला विचारते, आई तुला काय वाटतं की माझं लग्न कसं व्हावं, मोठ्या दिमाखात व्हावं की साधेपणाने व्हावं, बोल ना. सगळ्यात महत्त्वाचा तुझा विचार आहे. तुला काय वाटतं की तुझ्या मुलीचं लग्न कोणत्या प्रकारे व्हायला पाहिजे असं म्हणत प्रिया प्रतिमाला प्रश्न विचारते. पण प्रतिमाला या सगळ्यामध्ये अजिबात इंटरेस्टच नसतो आणि प्रतिमा सांगायला लागते, तुम्हाला सगळ्यांना जसं वाटेल तसं करा, मला यातलं फारसं काही कळत नाही. बरं इतकंच बोलून प्रतिमा थांबत नाही, तर प्रतिमा ताबडतोब उठते आणि ती सांगते, मी विमलला मदत करायला किचनमध्ये चाललेली आहे. प्रतिमाला हे फारसं काही पटलेलं नसतं की या सगळ्यांचं जे काही चाललंय ते, आणि ती निघून जाते. इकडे आता कुसुमला खूपच काळजी वाटत असते आणि कुसुम सायलीला सांगत असते, सायली म्हणजे तू प्रियाला उत्तर तर दिलं सडेतोड, पण तरी सुद्धा मला भीती वाटते की तू नक्की काय करणार आहेस. त्यावरती सायली म्हणते, कुसुमताई तू काळजी करू नकोस, माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे ना मी बरोबर करणार आहे, तू काळजी करू नकोस. मी आता सांगितले ना की आता रडायचं नाही, आता फक्त लढायचं आहे, तू माझी साथ दे. तोपर्यंत आता चैतन्य इकडे सायलीला कॉल करतो आणि तो सायलीला म्हणतो, खरं सांगू का, तर सायली मला तुला फोन करायला सुद्धा आता खूप वाईट वाटत होतं. यावरती मला म्हणजे ह्या सगळ्याचा खूप खूप हे वाटते. यावरती सायली म्हणते, का चैतन्य सर, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण मी स्वतःला मुळातच त्रास करून घेतलेला नाहीये. फक्त मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये मला तुमची मदत लागेल. यावरती मग आता इकडे चैतन्य म्हणतो, मदत, माझी मदत, कसली मदत, तू सांगशील का सायली. यावरती सायली सांगायला लागते, म्हणजे त्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये जे काही लग्नाचे अपडेट्स आहेत, लग्नाचे विधी चालू आहेत किंवा लग्नामध्ये जे काही चालू आहे ना ते सगळे अपडेट्स तुम्ही मला द्यायचे, इतकं करू शकाल का तुम्ही. यावरती चैतन्य म्हणतो, हो तू काळजी करू नकोस, मी ना तुला लगेच सगळं कळवेन. असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्याला पण थोडंसं आश्चर्य वाटतं की सायली इतकी नॉर्मल कशी काय राहू शकते, आणि तो आता फोन ठेवतो. मग तो घरामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला चर्चा चालू असते की गुरुजी येत आहेत, आपण लवकरात लवकरचं मुहूर्त काढायचं आहे आणि मग लग्नाची जोरदार तयारी सुरू करायची आहे. मग गुरुजी मुहूर्त काढण्यासाठी येतात आणि ते सांगतात, कुणाचं लग्न तुम्ही ठरवलेलं आहे. यावरती पूर्णाजी म्हणते, माझ्या नातवाचं लग्न आहे, तुम्ही मुहूर्त काढाल का. यावरती गुरुजी आता पंचांग वगैरे सगळं काढतात आणि गुरुजी सांगायला लागतात, 2 मुहूर्त आहेत, एक आत्ता 3 दिवसानंतरचा मुहूर्त आहे आणि एक उशिराचा मुहूर्त काढतात. त्यावरती प्रिया विचार करते, नाही, जर इतक्या उशिरा लग्न केलं आणि तोपर्यंत ही म्हातारी खपली बिपली, तर ही म्हातारी खपली तर हा अर्जुन मला उभा पण करणार नाहीये, ते काही नाही. काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकरच्या मुहूर्तावरती लग्न करायला पाहिजे. आणि मग प्रिया पटकन बोलते, मला काय वाटतं माहितीये का, आपण 3 दिवसानंतरचा मुहूर्त घेऊया. यावरती सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, 3 दिवस, 3 दिवसामध्ये तयारी कशी होणार आहे. सगळेजण प्रियाकडे पाहायला लागतात. प्रिया सांगते, कसं आहे ना, म्हणजे मला काय वाटतं लवकरात लवकर उरकलेलं बरं, आणि तसंही असं खूप मोठेखानी लग्न वगैरे आपल्याला काही करायचं नाहीये, सगळा तामझाम किंवा शो ऑफ असं मला काही आवडत नाहीये, आणि त्यामुळे आपण लग्न अगदी छोटेखानी आणि सिंपल करूया. काय वाटते तुम्हाला. यावरती पूर्णाजी म्हणते, तन्वी तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी 3 दिवसामध्ये तयारी नाही होत. प्रिया सांगते, असं कसं, मी सांगतेय ना की लवकरात लवकर करूया म्हणून. प्रियाच्या डोक्यात एकच असतं की या गडबडीत पूर्णाजीचं कमी जास्त काही झालं तर लग्न तर दूर, अर्जुन माझ्याकडे ढुंकून पण पाहणार नाही. म्हणून आता ती सांगते, एक काम करूया का, म्हणजे आपण ना छोटे मोठे जे प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम घरी करूया. म्हणजे कसं आहे आता की हळदी भरणं, चुडा भरणं, हे सगळे प्रोग्राम आपण घरच्या घरी करूया, आणि संगीत आणि लग्न
हे आपण हॉलला करूया 3 दिवसानंतर, काय वाटते? काही जरा फारशी तयारी घरातली करायला लागायची नाही, घरात नेमकंच डेकोरेशन करून घेऊया आणि साधारण आपण हे जास्त माणसांना नको बोलवूया, पण थोड्या माणसांना बोलवून लवकरात लवकर हा प्रोग्राम उरकून घेऊया. पूर्णाजीला तरी सुद्धा साशंकता असते. पूर्णाजी म्हणत असते की मला असं वाटते की दिवस पुरतील की नाही. यावरती प्रिया म्हणते, बाबा तुम्हाला काय वाटतं? शो ऑफ करण्यापेक्षा आपण घरच्या घरी थोडक्यात प्रसंग उरकला तर चालेल ना? असं म्हटल्यावरती आता प्रियाच्या हट्टापुढे कुणाचंच काही चालत नाही. सगळेजण आता प्रियाला या सगळ्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करत असतात आपापल्या परीने, पण प्रिया काही ऐकायला तयार नसते आणि मग प्रियाचाच हट्ट शेवटी जिंकतो. यावरती पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, मग तन्वीची इच्छा जर का आहे ना की लवकरात लवकरचं लग्न व्हावं, तर लवकरात लवकरचं लग्न आपण घेऊया 3 दिवसानंतर. ठरलं तर मग की घरातल्या घरात आपण इकडे सगळे बाकीचे कार्यक्रम करून घ्यायचे, चुडा भरायचं, मेहंदी, हळद हे सगळं इकडे करून घेऊ आणि संगीत आणि आपण लग्न हे हॉलवरती ठेवायचं. असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण शिक्कामोर्तब करतात. अस्मिता म्हणते, चला बरं झालं, मला सुद्धा लवकरात लवकर तयारी करायला पाहिजे, माझे कपडे डिझायनर कडून आणले पाहिजेत, असं म्हणत सगळी घरच्या घरची तयारी सुरू होते. आता इकडे चैतन्याला सायलीने नुकतंच सांगितलेलं असतं की तिकडे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट्स मला लवकरात लवकर कळवा. म्हणून चैतन्य ताबडतोब सायलीला कॉल करतो. सायलीला कॉल करून चैतन्य सांगायला लागतो, हा सायली वहिनी, इकडे खूप महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे. आत्ताच गुरुजी आले होते आणि गुरुजींनी मुहूर्त काढलाय, तर 3 दिवसानंतर त्याचा लग्नाचा मुहूर्त आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली, काय इतक्या लवकरचा मुहूर्त आणि घरचे सगळे तयार झाले? यावरती मग आता इकडे सांगायला लागतो चैतन्य, हो, तन्वीने आग्रह तसा धरला होता आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. असं म्हटल्यावर सायली म्हणते, ठीक आहे, या अपडेट्स जशा तुम्ही मला कळवल्यात तशाच मला सगळ्या अपडेट्स कळवत राहा. असं म्हणत ती आता फोन ठेवते. पण सायलीच्या डोक्यामध्ये विचार असतो की इतक्या लवकरचं लग्न काढलंय खरं, पण आता कसं काय मी मॅनेज करणार आहे. पण ती अगदी ठाम असते, काहीही झालं तरी सुद्धा सुभेदारांच्या घरची सून मी आहे आणि मीच होणार. आणि ती तडक सुभेदारांच्या घरी यायला निघते. सुभेदारांच्या घरी आल्यावरती बाहेरच थांबते आणि तिला आपल्या लग्नातले सगळे प्रसंग आठवतात. कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं लग्न झालं होतं, नंतर कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला अर्जुन सरांच्या सोबत प्रेम झालं आणि आता त्यानंतर घरातली परिस्थिती कशी बिघडली आणि सगळ्यांनी तिला घराबाहेर कसं काढलं, हे सगळं तिला आठवतं आणि तिच्या डोळ्यासमोर आता सगळं दृश्य तरळतं. त्यावेळेला सायली म्हणते, हे घर माझं आहे आणि मी या घरची सून आहे. काहीही झालं तरी सुद्धा प्रियाला मी या घरामध्ये प्रवेश मिळवू देणार नाही. ही माझी माणसं आहेत, सध्या माझ्यावरती रागवलेत, पण एक दिवस असा येईल ना की माझ्या माणसांना मी माझ्याजवळ नक्की आणेन. इकडे आता त्याच वेळेला अंगणामध्ये डेकोरेशन चालू असतं आणि मग कल्पना काय डेकोरेशन करायचं, कसं डेकोरेशन करायचं हे सांगण्यासाठी लॉनमध्ये आलेली असते. त्यावेळेला सायली इकडे कल्पनाला पाहते. कल्पनाला पाहिल्यावरती सायली विचार करते, या आई यांनी माझ्यावरती जीवापाड प्रेम केले, अजूनही त्यांचं माझ्यावरती प्रेम तितकंच आहे. म्हणजे त्या आत्ता माझ्यावरती जरी रागावल्या असल्या तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी त्यांचं मन नक्कीच जिंकेन. मला मी खूप चांगले आहेत त्यांना ज्या वेळेला समजेल ना सत्य परिस्थिती की माझं अर्जुन सरांवरती तितकंच प्रेम आहे आणि त्यांचं पण माझ्यावरती प्रेम आहे, तर त्या नक्कीच आम्हाला एक्सेप्ट करतील. असं म्हणत आता सायली इकडे कल्पनाकडे पाहत असते. ज्या वेळेला सायली पाहत असते त्याच वेळेला इकडे कल्पनाचं लक्ष पण तिच्याकडे जातं आणि कल्पना रागारागात तिकडे येते. काय ग, आमचं सुख तुला पाहवत नाहीये का? आमच्या सुखाला काळा धब्बा लावायला आलीस का? नजर लावायला आलीस? आत्ता कुठे आमच्या घरामध्ये थोडंफार सुख येतंय, तर तू या सगळ्यामध्ये इथे येऊन उगाचच अडकाठी आणू नकोस. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, आई काय बोलताय? तुमच्या मुलाचं सुख कशात आहे? तुम्हाला कळत नाहीये का की त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला माझ्याविषयीचं प्रेम दिसत नाहीये का? म्हणजे मला तुम्हाला तेच सांगायचंय की याआधी आमचं एकमेकांवर पण असं म्हणत ती आपल्या प्रेमाबद्दल सांगणार, पण कल्पना काही ऐकत नसते. कल्पना सांगत असते, मी तुला म्हटलं ना
की आता तुला इथे थांबायची काहीही गरज नाहीये, तू निघ इथून, मला खरंच तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, असं म्हणत कल्पना आता इकडे सायलीला हकलून लावायला निघते. सायली म्हणते, तुमच्या मुलाचं सुख तुम्हाला कळत नाही का? यावरती कल्पना म्हणते, माझ्या मुलाचं सुख माझ्याशिवाय जास्त चांगलं कोणाला कळणार आहे? माझ्या मुलाला डोळ्यावरती प्रेमाची आंधळ्या पट्टी बांधली होती आणि ती पट्टी निघून गेली. ज्या वेळेला त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ना, त्याच वेळेला हे सगळं संपलं. तू त्याला प्रेमाची भुरळ पाडलीस, तू त्याला अडकवलंस या सगळ्यामध्ये. पण माझ्या मुलाचं भलं कशात आहे हे मला समजतं आणि हे मी करणार, असं म्हटल्यावरती आता इकडे सायली आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण कल्पना काहीही ऐकायला तयार नसते. यावरती सायली म्हणते, आई, मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना, त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती आणि आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे. पण तरी सुद्धा कल्पना काही ऐकायला तयार नसते. कल्पना म्हणते, ठीक आहे, तुला जर का हे सगळं बोलायचं असेल ना, तर मी तुझ्या पाया पडते, हवं तर पाया पडते, म्हणजे तू इथून निघून जाशील का? मी तुझ्या पुढे झुकले की तुला बरं वाटेल का? असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते, नाही नाही आई, तुम्ही माझ्या पुढे झुकू नका, खरंच असं झुकायची काही गरज नाहीये, असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते, बघ प्लीज निघ इथून. आता सायलीचा नाईलाज होतो. कल्पना काहीही ऐकण्याच्या बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसते किंवा तिला काही समजूनच घ्यायचं नसतं आणि त्यामुळे आता मात्र इकडे सायली म्हणते, ठीक आहे आई, मी निघते, माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर मी या घरात थांबणार नाही, असं म्हणत ती आता तिकडून निघून जाते. ज्या वेळेला सायली निघून जाते त्यावेळेला निघता ती घराकडे पाहते आणि काहीही झालं तरी हे घर माझंच आहे आणि मी या घरात परत येणार म्हणजे येणारच, असं स्वतःलाच वचन देत सायली तिकडून निघून जाते. जस्ट सायली निघून गेल्यावरती तिकडे आता प्रतिमा येते. प्रतिमाला सायलीच्या येण्याची चाहूल लागलेली असते. खरंच त्यांची नाळ एकमेकांशी इतकी जोडली गेलेली असते की सायली आत्ता जस्ट गेली किंवा सायली इथे आलेली आहे ही गोष्ट आता मात्र प्रतिमाला जाणवते. प्रतिमा तिकडून येते आणि काय ग कल्पना, तू इथे काय करते आहेस? यावरती कल्पना सांगायला लागते, काही नाही अगं, इथेच काम होतं थोडंसं. यावरती प्रतिमा म्हणते, मला असं का वाटलं की सायली इकडे आली होती म्हणून. यावरती आता इकडे सांगायला लागते तिला, कल्पना नाही ग, काय बोलतेस तू? सायली? आणि सायली का इकडे येईल? सायली कशासाठी येईल? नाही, सायली वगैरे कोणी आलेलं नव्हतं. यावरती प्रतिमा म्हणते, अगं मी आवाज ऐकला. तर आता कल्पना खोटंच बोलते, अगं नाही, ते डेकोरेशनच्या कामासाठी लोक आली होती ना, त्याच लोकांच्या सोबत मी बोलत होते, असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना आतमध्ये निघून जाते. पण प्रतिमा तिथेच बाहेर उभी राहते आणि तिला या सगळ्यामध्ये साधारण असं वाटत असतं की नाही काहीतरी चुकतंय. म्हणजे मी सायलीचा आवाज ऐकला आणि असं कसं होऊ शकेल की सायली इकडे नाहीये? नाही काहीतरी गडबड आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सायलीच्या वाटेकडे डोळे लावून पाहत असते आणि आता ती आतमध्ये निघून जाते. इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये असतो आणि सतत त्याच्या डोक्यामध्ये सायलीचा विचार सुरू असतो. सायली आता म्हणजे सायलीच्या सोबतचे घालवलेले क्षण, सायली आपल्यासोबत कशा पद्धतीने वागली किंवा सायलीने व्यक्त केलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी आठवल्यावरती तो या सगळ्याचा विचार करत बसतो. आणि तितक्यात तिथे प्रिया आलेली असते. प्रिया ज्या वेळेला तिकडे येते त्यावेळेला प्रिया म्हणते, काय अर्जुन, झाली का तयारी? म्हणजे हे बघ, मला असं वाटतंय की आपल्या लग्नामध्ये छानपैकी तू दिसायला पाहिजेस. किती काही झालं ना तरी सगळ्यांनी बोललं पाहिजे की हा नवरा किती गोड दिसतोय, म्हणजे हा नवरा किती हँडसम आहे. माझ्या नवऱ्याचं सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे, अशीच माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी तू छानपैकी कपडे घाल, छानपैकी तयार हो. लग्नासाठी सगळ्यांनी मस्तपैकी कपडे घ्यायचे आहेत आणि सगळे विधी छानपैकी करायचे आहेत, असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि अर्जुन खूप रागावलेला असतो आणि तो प्रियाकडे रागारागात पाहतो. पण प्रियाचं टुमणं काही थांबत नसतं. प्रिया आपली बोलतच असते आणि ती सांगते, चल लवकर पद्धतीने आपण आता लवकरात लवकर लग्न करायचं आहे आणि आता आपण लवकरात लवकर एकत्र यायचं आहे, असं म्हणत ती आता अर्जुनचा हात हातात घेते. आणि खरं सांगू का, तर आपण आपल्या लग्नासाठी हॅशटॅग करूया का? म्हणजे हॅशटॅग इकडे अर्जुन तन्वी,
किंवा तन्वी अर्जुन हॅशटॅग असं काहीतरी करूया. बरं हॅशटॅग जाऊ दे, पण तुला माहितीये का मेहंदीची जेव्हा आता सेरेमनी येणार आहे ना त्यावेळेला मी दोन्ही हातावरती भरभरून मेहंदी काढणार आहे. मी मेहंदी काढणार आणि आता त्यामध्ये तुझं नाव सुद्धा लिहिणार आहे. तुला माहितीये का नवऱ्या बायकोचं एकमेकांवरती खूप प्रेम असलं ना की मेहंदी रंगते. माझी मेहंदी अशी जवळजवळ काळी कुळकुळीत होणार आहे. तुला माहिती आहे का असं म्हणत ती अर्जुनशी खूपच रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्जुन मात्र तिला उभं सुद्धा करण्याच्या मनस्थितीत नसतो आणि तो म्हणतो हे बघ मी फक्त जे लग्न केलेलं आहे ना ते लग्न पूर्णाजीसाठी करतोय. बाकी माझा या लग्नाशी काही संबंध नाहीये. त्यामुळे माझ्याशी जवळीक करण्याचा तू प्रयत्न करू नकोस किंवा तसा हे सुद्धा करू नकोस. चल इकडून निघून जा. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, इकडे आता प्रिया सांगायला लागते काय चाललंय तुझं अर्जुन? अरे तुझी होणारी बायको आहे ना मी. यावरती अर्जुन तडफदार उत्तर देत म्हणतो माझ्या बायकोचं नाव फक्त एक आणि एकच आहे सायली अर्जुन सुभेदार. त्या व्यतिरिक्त मी कुणालाही माझी बायको मानत नाहीये. पूर्णाजीच्या वचनात अडकलोय म्हणून मी लग्न करतोय असं म्हणत अर्जुनने तडफदारपणे आता इकडे प्रियाला उत्तर दिलेलं असतं आणि चला निघा इथून असं म्हणत प्रियाची हकलपट्टी जवळजवळ तिकडून अर्जुनने केलेली असते. निर्लज्ज प्रिया आता या सगळ्यामध्ये सुद्धा सुधारणार काही नसतेच. अर्जुनशी लग्न करण्याचं ती टाळणार नसतेच. दिसतंय की अर्जुनचं आपल्यावरती प्रेम नाहीये तरी सुद्धा लग्न करणं हे आता मात्र प्रिया जरा अतिच करत असते. नंतर आता अर्जुन चैतन्याला बोलवतो. चैतन्याला बोलवून अर्जुन सांगायला लागतो एक काम कर चैतन्य, ही ओढणी आहे ना ही ओढणी आत्ताच्या आत्ता सायलीला नेऊन दे. प्रिया जरी तिकडून रूममधून बाहेर पडली असली तरी ती रूमच्या बाहेरून हे सगळं ऐकत असते. त्यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन अरे असं काय करतोयस तू इतक्यातच हार का मानलीस? यावरती अर्जुन सांगायला लागतो नाही हार मानण्याचा प्रश्नच नाहीये. मी तुला खरं सांगू का तर मला समोर सगळा अंधार दिसतोय आणि या अंधारामध्ये कोणताही मार्ग दिसत नाहीये की मी सायलीला या घरात परत आणू शकेल. मी ही ओढणी मोठ्या विश्वासाने माझ्याकडे ठेवली होती की काहीही झालं तरी सुद्धा मी सायलींना या घरात धूमधडाक्यात परत आणीन. पण आत्ता माझ्यासमोर कोणताही पर्याय नाहीये की मी सायलींना ही ओढणी परत करण्याशिवाय. त्यामुळे तू ही ओढणी नेऊन दे आणि माझ्या वतीने त्यांची माफी मागत सांग की मी तुम्हाला दिलेलं वचन मी कधीच पूर्ण करू शकलो नाही आणि त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये ना मला विसरून जा. असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन अरे असं काय करतोयस तू? इतक्यातच हार मानायची काही गरज नाहीये. सगळ्या गोष्टी नीट होतील ना. यावरती आता इकडे चैतन्याला अर्जुन म्हणतो नाही मला नाही वाटत की आता गोष्टी नीट होतील म्हणून. या गोष्टी दिवसेंदिवस बिघडतच चाललेल्या आहेत. असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो नाही रे तू कधीपासून हार मानायला लागलास? यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो नाही समोर जर का कोणत्याही प्रकारचा आपल्याला मार्गच दिसत नसेल तर मार्ग दिसत नसताना मग आपण काय करायचंय? असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य समजून जातो की काहीही झालं तरी सुद्धा अर्जुनने पूर्णपणे हार मानले. आता जर का कोणी काही करू शकत असेल तर ती फक्त सायली वहिनी आहे आणि त्यामुळे सायली वहिनीला भेटूनच जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तिला सांगायलाच पाहिजे आणि हे सगळं सॉल्व्ह करायलाच पाहिजे. मग काय ती ओढणी घेऊन आता इकडे चैतन्य निघालेला असतो. इकडे प्रिया विचार करते आता हा अर्जुन जर का हे नातं तोडण्याचा प्रयत्न करतोय तर या चैतन्याला काय गरज आहे? काही गरज नाहीये त्याला मध्ये करण्याची. त्याला तर धडा शिकवायलाच पाहिजे कारण आत्ता कुठे पूर्णाजीच्या वचनाखातर हा अर्जुन तयार झालाय. मग जर हा फिरला तर नाही मला आता खूपच टेन्शन आलंय की या अर्जुनचं करायचं तरी काय असं म्हणत प्रिया जरा घाबरीगुंडी झालेली असते. मग आता अर्जुनने दिलेली ओढणी घेऊन इकडे चैतन्य विचार करतो की सायली वहिनीकडे जायलाच पाहिजे आणि काहीही झालं तरी आज सायली वहिनीला ही ओढणी परत देताना तिचा काय नक्की प्लॅन आहे, ती नक्की काय विचार करते हे सगळं आता मला ठरवायलाच पाहिजे. असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुनची ओढणी घेऊन चैतन्य निघालेला असतो. चैतन्य ज्या वेळेला निघतो त्यावेळेला प्रिया लपून बसते आणि आता चैतन्यालाच कसा धडा शिकवायचा याचा ती विचार करत असते. चैतन्य जस्ट निघतो पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुनचा बांध फुटतो
अर्जुन हमसून हमसून रडायला लागतो। अर्जुनला खूप वाईट वाटायला लागतं आणि आता तो या सगळ्यामध्ये स्वतःला आवरूच शकत नाहीये। सायली, मी हारलो, तुम्हाला दिलेलं वचन मी कधीच पूर्ण करू शकलो नाही असं म्हणत आता मात्र रडण्यापलीकडे अर्जुनकडे कोणताही पर्याय नसतो। मग आता अर्जुन एकटाच आपल्या रूममध्ये बसून रडत असतो आणि स्वतःलाच दोष देत असतो। तोपर्यंत त्याला सायलीने व्यक्त केलेलं प्रेम, सायलीचे आपल्यासोबत घालवलेले क्षण हे सगळं आठवत असतं आणि तो आता खूप खुश होत असतो। पण त्याच वेळेला सायली आता आपली राहणार नाहीये ही गोष्ट त्याला आता खूप खूप दुःखद वाटत असते। तोपर्यंत आता इकडे चैतन्य सायलीकडे आलेला असतो। चैतन्य सायलीकडे आल्यावरती तो सांगतो अर्जुनने हार मानलेली आहे, कारण पूर्णाजीच्या समोर आता अर्जुन काहीच करू शकत नाहीये आणि त्यामुळे अर्जुनने हार मानत आता तुम्हाला ही ओढणी पाठवले असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते अर्जुन सरांनी जरी हार मानली असली ना तरी मी हार काही मानलेली नाहीये, मी ही ओढणी परत घेणार नाहीये। तुम्ही एक काम करा चैतन्य भाऊजी, तुम्ही ही ओढणी परत नेऊन अर्जुनला द्या, अर्जुन सरांना ही ओढणी द्या आणि त्यांना माझा निरोप द्या की ही सायली फक्त आणि फक्त तुमचीच आहे आणि ही ओढणी आहे ना या ओढणीवरती मॅचिंग असा कुर्ता शोधून ठेवा, कारण आपल्या लग्नात तुम्हाला हाच कुर्ता घालायचा आहे आणि हाच कुर्ता घालून तुम्हाला तयार व्हायचं आहे। आता हा कॉन्फिडन्स चैतन्याला खूप आवडतो आणि चैतन्य म्हणतो सायली वहिनी, खरंच तुझ्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला पाहिजे। बरं, आता सायली काही एकटी नसते, सायलीच्या मदतीला धावून आलेले असतात ते म्हणजे आता इकडे अद्वैत आणि कला येते आणि तू काहीच काळजी करू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुझ्या सोबत कायमची आहे। म्हणजे आता मी चांदेकरला पाठवले तिकडे, तिची मेहंदीची सेरेमनी आहे ना, या मेहंदीच्या सेरेमनीमध्ये चांदेकर घेऊन चाललाय शेणाचा कोन बनवून त्याने आता तिला पूर्णपणे घाणेरडं मेहंदी काढायचं ठरवले। तू काळजी करू नकोस, चांदेकरनी ज्या वेळेला एखादी गोष्ट मनात घेतली ना तर ती पूर्ण तो करतोच असं म्हणत आता इकडे घडलेला प्रकार तो सांगत असते। आणि आता इकडे चैतन्य आणि सगळे प्लॅनिंग चालू असताना अद्वैतने शेणाची मेहंदी घातलेली असते आणि ती मेहंदी तो आता प्रियाला देणार।